वंदे मातरम सोशल मीडिया परिवार आता राजकीय सारीपाठावर काही राजकीय महिलांचा वैयक्तिक पातळीवर येऊन बदनामी करण्याचा कलगीतुरा सुरू झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये इतके प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यामध्ये हे सरकार निष्क्रिय ठरत आहे आणि सरकारचा ह्या निष्क्रियपणा ढाकण्यासाठीच काही राजकीय महिला ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कुरघोड्या करत आहेत, एकमेकांची बदनामी करत आहेत, एकमेकांचं वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर मांडत आहेत। चित्राताई वाघ यांनी जो माझ्या पायथ्याला 56 लोक मी बांधून ठेवलेली आहेत अशा प्रकारे जे वक्तव्य केलं, तर त्यांनी त्यांच्या पायथ्याला जे BJPमध्ये जे गुन्हेगार आहेत, जे काही नेते मंडळी मंत्री जे गुन्हेगार आहेत ते सुद्धा बांधून ठेवलेले आहेत का? त्यांनी त्यांचा विचार हा पक्ष बदलल्याप्रमाणे त्यांनी बदलला आणि उलट क्लीन चिट ह्याने त्याला संजय राठोडला का दिली, उद्धव ठाकरेंनी का नाही दिली आणि ह्या देवेंद्र फडणवीसांनी का नाही दिली या सगळ्या गोष्टीवर बोलण्यापेक्षा संजय राठोड याच्यामुळे पूजा चव्हाणचा मृत्यू झाला आणि त्या पूर्ण मृत्यूचं भांडवल हे चित्राताई वाघ यांनी आपल्या राजकीय जडणघडणीसाठी केलेलं आहे। ह्याच्यावर भाष्य करायचं सोडून फक्त सरकारची नाचक्की झालेली आहे ती ढाकण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी त्यांनी वैयक्तिक पातळीवर जी टीका केलेली आहे सुषमाताई अंधारे यांच्यावर, या गोष्टीचा मी निषेध करते। कारण सुषमाताई अंधारेंच्या लेकरांबद्दल त्यांचं DNA तपासलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य जे चित्राताई वाघ यांनी केलं आहे। तर चित्राताई वाघ, तुम्ही अशा एवढ्या वैयक्तिक पातळीवर टीका कुठल्याच महिलेवर करायला नाही पाहिजे। आज तुमच्यावर जर अशा प्रकारची टीका झाली असती तर तुमच्या आई मनाला किती वेदना झाल्या असत्या। तर अशा वेदना करू नये आणि अशा बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांच्यावर आता त्यांच्या कौटुंबिक जी त्यांचे वाद आहेत ते वादाचं टार्गेट करून त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर मग त्या सुषमाताई अंधारे असू दे किंवा करुणा मुंडे असू दे किंवा मी स्वतः असू दे, तर जे कौटुंबिक भांडण आहे, तंटा आहे किंवा वादविवाद आहे यांचं भांडवल करून आमच्यासारख्या महिलांचं खच्चीकरण तुम्ही करू शकत नाही। तुम्ही जे महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत, जे सरकारने जे प्रश्न लपवण्यासाठी किंवा ते अनुत्तरित ठेवण्यासाठी जे एकावर एक चुका करत आहे किंवा कुठले काही कधी औरंग्याची कबर, कधी दुसरंच काहीतरी जातीवाद वगैरे याच्यावर सगळे ह्या अशा प्रकारचे प्रश्न पुढे आणत आहे। मूळ प्रश्न जे अन्याय अत्याचार होत आहे त्याच्यावर मार्ग काढत नाही आहे, बेरोजगारीवर मार्ग काढत नाही आहे, महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर मार्ग काढत नाही आहे। तर हे सगळ्या गोष्टी ढाकण्यासाठी तुम्ही महिला म्हणून तरी अशा प्रकारच्या नीतीला तुम्ही साथ द्यायला नाही पाहिजे। महिला म्हणून जर एक महिलाला समजून तुम्ही घेत नसणार आहात तर तुमच्या बाईपणाला आणि आईपणाला काय म्हणावं। तर